सर तुम्ही एवढ्या सेलिब्रिटींच्या सोबत नाचलात तुमची इच्छा पूर्ण झाली कसं भाग्यच वाटतं म्हणायचं यांचं. काय सर सॉरी ऐकलं नाही सर. तुम्ही सगळ्यांच्या सोबत नाचलात इच्छा पूर्ण झाली कसं वाटतंय हीच इच्छा होती ना तुमची नाही सर ही इच्छा नव्हती माझी सर. मग काय होती मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडला सांगू इच्छित होतो या सगळ्यांपेक्षा मी चांगला नाचतो. आधी विचार कर. हे सिद्ध करायचं तुम्हाला हो सर परत जर इकडे सॉरी आला, सर. परत जर काय इकडे आला. सर. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या चित्रपटाचे निर्माते संजयजी छाबरिया यांना. संजय छाबरिया मागच्याही वेळेला जेव्हा आले होते तेव्हा मी एक उल्लेख केला होता की मराठीतले आमिर खान प्रोड्युसर अशा पद्धतीचे ते प्रोड्युसर आहेत. कॉफी आणि बरंच काही ही फिल्म आता येते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. कॉफ़ी पहले मैं कहना चाहूँगा कि इज़ अ वेरी ब्यूटीफुल फिल्म मेड बाय प्रकाश एंड पहली बार जब मैंने कॉफ़ी देखी तो उसमें निषाद देशपांडे का जो कैरेक्टर है तो मुझे अपने आप आई कुड सी माई सेल्फ इन दैट. हो ऐसा है खूप बस चुकली माझी. अच्छा काय सांगता निषाद साथ ये हाँ एक जमाने में मैं भी निषाद की तरह कंफ्यूज था. माय गॉड तो ऐसे ही अपॉर्चुनिटी नहीं चूकनी चाहिए इस फिल्म को बैक करने का एंड देन द रेस्ट इज आई एम वेरी हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ दिस मूवी. क्या बात है. तर संजयजी नंतर आता मी त्या व्यक्तीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांची साथ प्रकाशजींना या सिनेमाच्या मला वाटतं पहिल्या दिवसापासून असेल जेव्हा तुम्हाला हा विचार सुचला तेव्हापासून त्या म्हणजेच या चित्रपटाच्या लेखिका. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो अदिती मोघे यांना. प्रकाश कुंटे यांच्याबद्दल आणखीन एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला माहिती नाहीये ती त्यांनाच माहिती आहे आणि मी त्यांनाच ती विचारणार आहे. आज प्रकाशचा वाढदिवस आहे. आणि अशीच बरंच काही मजा करायला आपण भेटूयात पुढच्या भागात बघायला विसरू नका.